संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत, परंतु संजय राऊतांना इतकंच सांगायचंय की पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये केलेले काळे कारनामे पाटकर फाईलमधून समोर येतील. आणि तुम्ही काय सांगतात, काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स. या काश्मीर फाईल, केरळ फाईल या देशातल्या अन्यायाच्या कथानक होते आणि तुमची पाटकर फाईल हे महिलेंवर केलेल्या अन्यायाचं कथानक आहे. एप्स्टीन फाईलमध्ये भाजपचा काहीही संबंध नाही, भाजपच्या कुठल्याही नेत्याची त्याच्याशी काही देणं घेणं नाही, हे देखील जनतेला माहित आहे. पण पाटकर फाईल्स आणि संजय राऊत यांचा काय संबंध आहे हे महाराष्ट्रानं ओळखलंय. पाटकर फाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने एका माता भगिनीला त्रास दिला, कशा पद्धतीनं एका महिलेचा छळ केला, हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. ती पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड देखील दाखवता येणार नाही. परभणीत निष्ठावंत शिवसैनिकाला महापौर केलं असा दावा जनाब संजय राऊत करतात. अहो संजय राऊत, तुम्हाला एकही मराठी माणूस निष्ठावंत भेटला नाही का? तुमच्या नगरसेवकापैकी एकही मराठी माणूस तुम्हाला आढळला नाही. आणि तुम्ही सातत्यानं आम्हाला मुस्लिमचा विरोध नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं औरंगजेब फॅन क्लबची प्रवक्तेगिरी करण्याचं काम, औरंगजेबाचा आणि अफजल खानाचा अजेंडा पुढे चालवण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केला जातोय, त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक औरंगजेबाची पिलावळ वाढवण्याचं काम करतायत, त्याला आमचा विरोध आहे. मुस्लिम महापौर करण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, परंतु औरंगजेबाचा आणि अफजल खानांचा अजेंडा पुढे रेटून निवडणुकीमध्ये मराठी करायचं आणि निवडणूक संपला की परभणी सारख्या शहरामध्ये मुस्लिम महापौर करायचंय. याच परभणीमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, खान निवडा किंवा बाण निवडा. दुर्दैवानं उभाटा गट आणि संजय राऊतांनी बाण बाजूला सोडलाय आणि खान निवडलाय, हे देखील महाराष्ट्र बघतोय. संजय राऊत ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चले जाओ म्हणतायत. अहो संजय राऊत, देशाच्या जनतेनं तुम्हाला चले जाओ म्हटलंय. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला चले जाओ म्हटलंय, विधानसभेच्या निवडणुकीत चले जाओ म्हटलंय, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चले जाओ म्हणून तुम्हाला घरी बसवण्याचं काम जनतेने केलंय. संजय राऊत, तुम्ही पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेताय, नोटबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. जनता तुम्हाला यापुढे देखील चले जाओ म्हणून घरामध्ये बसवणार आहेत. तुम्हाला चले जाओ म्हणून महाराष्ट्राच्या खुर्चीहून पायउतार केलं. महाराष्ट्रामध्ये 90 पैकी 20 जागा आल्या, 25 महापालिकेमध्ये तुम्हाला भोपळा मिळाला, तेव्हाच तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं चले जाओ म्हणून हद्दपार केलंय, हे लक्षात ठेवा. एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा संजय राऊत तुम्ही देत होता, तेव्हा तुम्हाला लाज वाटत होती का? जेव्हा 50 खोकेचे आरोप तुम्ही केले होते, तेव्हा 50 खोके मोजून देण्यासाठी संजय राऊत बसले होते का? संजय राऊत यांनी ते 50 खोके मोजून दिले होते का? संजय राऊतांनी 50 खोके मोजून देताना त्याच्यावर 20%, 25% कमिशन घेतलं होतं का? आज जेव्हा चंद्रपुरात तुमच्यावर आरोप होतो, तेव्हा तुमची जळफळाट होते. पण जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेंवर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केले होते, खोटे आरोप केले होते, तेव्हा 50 खोके मोजून द्यायला संजय राऊत तुम्ही उपस्थित होतात का? आधी त्याचे पुरावे द्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन घेतलं होतं का, याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. आणि मग चंद्रपुराच्या आरोपानंतर जळफळाट करा. आता चंद्रपूरमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये दिले असं म्हटल्यानंतर तुमचा जसा जळफळाट होतोय तो महाराष्ट्र बघतोय. आणि 50 खोकेच्या वेळात तुमची काय अवस्था झाली होती, तुम्ही कशा पद्धतीने खोटे आरोप करत होतात, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. कमिशनखोरी करणं हा तुमचा धंदा झालाय आणि हे देखील लोकांना माहिती आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये, कारण 2019ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं, याला शेण खाणं म्हणतात. ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधींचा हयातभर आणि काँग्रेसचा हयातभर विरोध केला होता, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणं, याला शेण खाणं म्हणतात. चंद्रपुरामध्ये हिंदुत्ववादासाठी आणि विकासासाठी युती झाली आहे, तुमच्यासारखी अधर्मासाठीची युती झालेली नाही. हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं आणि मग शेण खाण्याची भाषा करावी. स्वतः टोपलंभर शेण खाऊन इतरांवर टीका करू नये.